Okay, screen is visible. Yes, ma'am. Yes, Hello. ma'am. ओके, थँक्यू. तर बघा, आज आपण त्याच्या पुढचा पार्ट बघतोय. कालच्या लेक्चरला आपण हिमॅटॉनिक्स हा पार्ट बघितला, त्याचे एक्झाम्पल्स बघितले, त्याचे जे काही एक्झाम्पल्सचा स्टडी केला. फॉर एक्झाम्पल फेरस सल्फेट, फेरस ऍस्कॉर्बेट हे सगळं बघितलं. त्याच्यामध्ये त्याचे युजेस, ब्रँड नेम हे सगळं बघितलंय. तर तसंच आता आपण पुढचा पार्ट बघतोय, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एजंट. तर बघा, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एजंट हे काय असतात तर फार्मास्युटिकल कंपाऊंड असतात. तर ते गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर्स ट्रीट करण्यासाठी हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एजंट यूज केले जातात. तर बघा, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एजंट्स मीन्स इट इज अ फार्मास्युटिकल कंपाऊंड्स which is used in the treatment of gastrointestinal disorders. ओके, ते गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एजंट्स यूज केले जातात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर्स ट्रीट करण्यासाठी. आता ते गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एजंट्स कुठले आहेत? सलाइन कॅथेटिक्स, अँटासिड्स, प्रोटेक्टिव्हज अँड ऍब्सॉर्बन्ट्स, ऍसिडिफाइंग एजंट. ओके, तर हे मेन क्लास आहेत. सलाइन कॅथेटिक्स, अँटासिड्स, प्रोटेक्टिव्ह अँड ऍब्सॉर्बन्ट्स, ऍसिडिफाइंग एजंट. तर याच्यामध्ये असे काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल कॅथेटिक्स हे एक्झाम्पल्स आहेत. येस. हॅलो मॅम, व्हॉइस डबल येते तुमचा. ओके, वेट. ओके, नाउ ऑडिबल. Yes, ma'am. ओके, तर बघा, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एजंट्स जे आहेत तर ते गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर्सला ट्रीट करण्यासाठी हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एजंट यूज केले जातात. तर बघा, त्याचे काही अजून हे आहेत, त्याच्यामध्ये काही कोणते एजंट्स यूज केले जातात ते बघायचे आपल्याला. मग आता इथं किती आहेत? 4 आहेत. सलाइन कॅथेटिक्स, अँटासिड्स, प्रोटेक्टिव्हज अँड ऍब्सॉर्बन्ट्स, ऍसिडिफाइंग एजंट हे एजंट्स आहेत. पण याच्यामध्ये अजून आपल्याला पर्टिक्युलर प्रत्येकाचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. कॅथेटिक्सचे एक्झाम्पल, अँटासिड्सचे, त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह अँड ऍब्सॉर्बन्ट्स, ऍसिडिफाइंग एजंट हे सगळं बघायचंय. तर आजच्या लेक्चरला आपण कुठलं स्टार्ट करतो तर हे अँटासिड्स. ओके, अँटासिड्स इम्पॉर्टंट आहे, ते पहिल्यांदा आपण स्टार्ट करतोय. बघा, अँटासिड्स एजंट्स जे असतात तर ते काय करतात? कॉन्ट्रॅक्ट करतात ऍसिडिटी. म्हणजे ऍसिडिटी जेव्हा होते, ओके, तर ऍसिडिटी हे कमी करण्याचं काम हे अँटासिड्स करतात. बघा, काही वेळेस ऍसिडिटी होते, जळजळ होते. ओके, प्रत्येकाला काही जणांना त्रास असतो ऍसिडिटीचा, तर त्यांना मेनली अँटासिड्स हे प्रिस्क्राईब केले जातात. Antacids are the compounds which is used to neutralize the excess of gastric hydrochloric acid that may causing the pain and possible ulceration in GI. बघा, काय होत असतं जेव्हा आपल्या स्टमक मध्ये, ओके, ऍब्डोमिनल पार्ट मध्ये, स्टमक मध्ये HClचं सिक्रेशन जेव्हा जास्त होतं, जास्त झाल्यानंतर आपल्याला ऍसिड म्हणजे तिथं ऍसिड फॉर्मेशन जास्त होतं. HCl, ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड हे जास्त सिक्रेट झाल्यामुळे तिथली ऍसिडिटी वाढते. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं? पेन होतो किंवा काही वेळेस अल्सर फॉर्म होतात. अल्सर सुरुवातीला तर पेन होतं, म्हणजे सिम्पटम्स दिसून येतात, आणि त्याच्यानंतर ते तसंच कंटिन्यू होत राहिलं तर ते तेव्हा काय होतं? अल्सरेशन फॉर्म होतं. ओके, अल्सर होतात तिथे. तर बघा, हे जे आहेत अँटासिड्स तर ते काय करतात? मेनली हे जे सिक्रेट झालेलं आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड तर त्याला न्यूट्रलाइज करतात. ओके, त्याचं आता न्यूट्रलाइज म्हणजे पीएच किती? 7. तर तेवढा पीएच, आता ऍसिडचा पीएच हा कमी असतो. आणि अँटासिड्स जेव्हा देतात तेव्हा ते काय होतं? न्यूट्रल होतं. ते जे ऍसिड आहे तर त्याचं काय होतं? कन्व्हर्जन न्यूट्रल मध्ये होतं, आणि त्याच्यामुळे जो काही पेन होतोय त्याच्यापासून काय मिळतं? रिलीफ मिळतं. ओके, तर बघा, डिपेंडिंग ऑन द एक्सटेंट ऑफ हायपर ऍसिडिटी और अन अँटीकोलिनर्जिक एजंट्स मे ऑल्सो इंडिकेटेड अँटासिड्स आर युज्ड टू रिलीव्ह पेन इन सिम्टोमॅटिक मॅनेजमेंट ऑफ गॅस्ट्रिक अँड डिओडिनल अल्सर. बघा, अल्सर हा जर स्पेसिफिक डिसीज बघितला तर त्याच्यामध्ये अजून टाइप्स असतात. बघा, गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर अशा टाइप्स असतात. मग ते काय करतं? हे त्याच्यापासून सुद्धा अँटासिड्स काय करतात? रिलीफ करतात. ओके,
रिफ्लक्स इसोफॅगॅटिस बाय न्यूट्रलायझिंग हायड्रोक्लोरिक ऍसिड इन गॅस्ट्रिक सिक्रेशन. तर ह्याचं मेनली काम काय आहे, न्यूट्रल करणं हायड्रोक्लोरिक ऍसिड. बघा अँटासिड्स म्हणलं की काय, तर ते काय करतात, काउंटरॅक्ट करतात ऍसिडिटीला. कसे, तर बाय द न्यूट्रलायझिंग द एक्सेस ऑफ गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड. जे काही गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड रिलीज होत असतं एक्सेस, ओके, आपल्या स्टमक मध्ये, तर ते काय करतं गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट मध्ये, तर ते काय करतं, हे न्यूट्रलाइज करण्याचं काम हे अँटासिड्स करतात. आणि त्याच्यामुळे जो होणारा पेन आहे तर तो काय होतो, रिलीफ होतो. तर जे काही पुढचे कॉम्प्लिकेशन्स आहेत लाईक अल्सर, तर ते सुद्धा ह्याच्यामुळे ट्रीट होतं. तर बघा ह्या अँटासिड्सची काही रिक्वायरमेंट आहे, तर ते कसे असले पाहिजे, त्याच्या काही कंडिशन्स, ओके, तर त्या वन बाय वन बघूयात आपण. तर हे कसं असं पाहिजे, इट शुड नॉट बी ऍब्झॉर्बेबल. तर ते ऍब्झॉर्बेबल नसायला हवं, म्हणजे ते ऍब्झॉर्ब नाही व्हायला पाहिजे तिथं, ओके. अँड विच कॉजेस द सिस्टमॅटिक अल्कोलोसिस. बघा अल्कोलिसिस म्हणजे काय, तर बेसिसिटी करणं, ओके. तर ते सिस्टमॅटिक अल्कोलोसिस व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर इट शुड नॉट ऍक्ट ऍज अ लॅक्झेटिव्ह ऑर कॉज कॉन्स्टिपेशन. बघा ते कॉन्स्टिपेशन कॉज नाही करायला पाहिजे. कॉन्स्टिपेशन म्हणजे काही वेळेस बघा पोट वगैरे दुखतं, त्याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टिपेशन म्हणतो, ओके. तर ते कॉन्स्टिपेशन या अँटासिड्सनी व्हायला नाही पाहिजे, ओके. तर त्याच्यानंतर बघा अजून काय, विच एक्झर्ट्स रॅपिडली अँड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, ओके. तर ते त्याचा इफेक्ट कसा पाहिजे, रॅपिड पाहिजे आणि तो लॉंग पिरियड पर्यंत राहिला पाहिजे. त्याचा जो काही पीएच आहे, त्याच्यानंतर पुढची कंडिशन आहे त्याचा पीएच काय आहे, असायला पाहिजे, इट शुड बी 4 to 6 या दोन्हीच्या मध्ये हवा. रिएक्शन बिटवीन अँटासिड्स अँड गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड शुड नॉट प्रोड्यूस द लार्ज व्हॉल्यूम ऑफ गॅस. तर ते काय करायला, ते लार्ज व्हॉल्यूम ऑफ गॅस प्रोड्यूस त्यांनी त्या अँटासिड्स थ्रू नाही झाला पाहिजे, ओके. द अँटासिड्स शुड इनहिबिट द पेप्सिन अँड द प्रोटिओलायटिक एन्झाईम. बघा ही पेप्सिन ही एक एन्झाईम आहे, ती आपल्या ह्याच्यामध्ये असतं, बॉडीमध्ये असते. तर ते त्याला इनहिबिट करायला हवं हे अँटासिड जे आपण यूज करणार आहोत ते. बघा कंडिशन्स आहेत 6. तर ते फर्स्ट काय बघितलं आपण, ते ऍब्झॉर्बेबल, इट शुड नॉट बी ऍब्झॉर्बेबल अँड ऑर द कॉज सिस्टमॅटिक अल्कोलोसिस. And also, it should not act as a laxative or the cause constipation. It should exert its effect rapidly and over a long period of time. तर त्याचा इफेक्ट किती लॉंग पिरियड पर्यंत राहतो. इट शुड बफर इन द पीएच. त्याचा पीएच किती हवाय, 4 to 6. द रिएक्शन बिटवीन अँटासिड्स अँड गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड शुड नॉट प्रोड्यूस अ लार्ज व्हॉल्यूम ऑफ गॅस. तर तो हे झाली 5वी कंडिशन. आणि 6वी कंडिशन काय, द अँटासिड शुड इनिबिट द पेप्सिन. तर ते पेप्सिनला इनिबिटेट करायला हवं त्या अँटासिड्सने. आणि लास्ट आणि प्रोटिओलायटिक एन्झाईम सुद्धा हे अँटासिड्स इनिबिट करायला हवे. ह्या झाल्या कंडिशन्स. तर आता बघा अँटासिड्स जे आहेत, आता बघा इथलं आपण हे बघतोय अँटासिड्स. तर हे अँटासिड्सचे कंपाऊंड्स कुठले आहेत जे यूज केले जातात. तर बघा फर्स्ट आहे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. त्याच्यानंतर सेकंड आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. त्याच्यानंतर आहे मेगाल्ड्रेट. आणि फोर्थ वन आहे सोडियम बायकार्बोनेट. आणि फिफ्थ आहे कॅल्शियम कार्बोनेट. बघा हे 5 कंपाऊंड्स आहेत. तर त्या कंपाऊंडचा आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याचं सगळं, जसं की काल आपण लेक्चर्स मध्ये बघितलं होतं हिमॅटेनिक्सचा, त्याचा फिजिकल प्रॉपर्टीज, त्याचा यूज, ओके, त्याच्या रिएक्शन्स, कशासोबत काय रिएक्शन होतीये, ह्या स्पेसिफिकली प्रत्येक कंपाऊंडचं बघायचं आहे. अँड ऑल्सो त्याचे काही कॉम्बिनेशन्स मध्ये अँटासिड्स असतात प्रिपेअर केलेले, तर त्याचं सुद्धा बघायचं आहे आपल्याला. प्रत्येकाचे प्रिपरेशन्स, त्याच्यानंतर मार्केटेड प्रिपरेशन्स जे आहेत अवेलेबल ब्रँड नेम्स, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा 5 कंपाऊंड्स आहेत, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मेगाल्ड्रेट, सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. हे काय आहेत, 5 कंपाऊंड्स आहेत. त्याच्यानंतर बघा फर्स्ट पॉइंट आहे आपला, फर्स्ट जो कंपाऊंड आहे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, ओके. तर याला अजून काय म्हणलं जातं, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिक्सचर, बीपी म्हणजे ब्रिटिश फार्माकोपिया. बघा ते त्याचं पहिल्यांदा फिजिकल प्रॉपर्टीज बघूयात आपण. तर ते कसं आहे, इट इज अ व्हाईट विस्कस सस्पेन्शन ऑफ अल्युमिनियम ऑक्साइड टुगेदर विथ वेरिंग क्वांटिटी ऑफ बेसिक अल्युमिनियम कार्बोनेट अँड द बायकार्बोनेट. तर ते काय आहे, हे व्हाईट विस्कस, ओके,
विस्कस सस्पेन्शन आहे कशाचं, अल्युमिनियम ऑक्साईडचं, कशासोबत अजून बेसिक अल्युमिनियम कार्बोनेट सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं आणि बायकार्बोनेट सुद्धा. हे सगळं या अल्युमिनियम या प्रिपरेशन मध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर इट कंटेन्स 3.5 to 4.4% वेट बाय वेट अल्युमिनियम हायड्रॉक्साईड त्याच्यामध्ये असतं, त्याच्या Al2O3. त्याच्यानंतर बघा इट मे कंटेन्स पेपरमेंट ऑइल और द अदर सुटेबल फ्लेवर्स और ऍज अ फ्लेवरिंग एजंट. तर त्याच्यामध्ये अजून काय असतं, पेपरमेंट ऑइल प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर सुटेबल फ्लेवर्स असतात, ऍज अ कशासाठी फ्लेवर युज करतात तर फ्लेवरिंग एजंट म्हणून. त्याच्यानंतर बघा ग्लिसरीन, सॉर्बिटॉल, सुक्रोज और द सॅकरिन हे सगळे काय आहेत, स्वीटनिंग एजंट म्हणून मेनली युज केले जातात. तर ते याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. कुठले, ग्लिसरीन, सॉर्बिटॉल, सुक्रोज, सॅकरिन. ओके, तर हे सगळे स्वीटनिंग एजंट म्हणून प्रेझेंट आहेत. अँड सुटेबल अँटीमायक्रोबियल एजंट, आणि काय ते सुटेबल अँटीमायक्रोबियल एजंट सुद्धा याच्यामध्ये आहेत. बघा हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जे आहे ते थोडक्यात आपण मिक्सचरचा स्टडी बघतोय. तर ते कसं आहे, व्हाईट विस्कस सस्पेन्शन आहे आणि कशाचं आहे, हायड्रेटेड अल्युमिनियम ऑक्साईड विथ व्हेरिंग क्वांटिटी, म्हणजे डिफरंट क्वांटिटीज मध्ये अजून काय आहे, अल्युमिनियम कार्बोनेट आणि बायकार्बोनेट. त्याच्यामध्ये Al2O3 सुद्धा प्रेझेंट आहे. किती, 3.5 to 4.4% मध्ये. आणि त्याच्यामध्ये नंतर पेपरमेंट ऑइल आहे, फ्लेवरिंग एजंट यूज केले जातात, स्वीटनिंग एजंट आहेत आणि अँटी मायक्रोबियल एजंट आहे. बघा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल मे एक्झिबिट थिक्झोट्रॉपिक प्रॉपर्टीज. तर त्याच्यामध्ये काय असतात, थिक्झोट्रॉपिक प्रॉपर्टीज असतात. इट हॅज अ पीएच रेंज 5.5 to 8. ओके, तर त्याची पीएच रेंज जी आहे तर ती 5.5 to 8 इतकी आहे. इट इज अ सस्पेन्शन फ्रॉम विच स्मॉल अमाऊंट ऑफ क्लिअर लिक्विड मे सेपरेट ऑन स्टँडिंग. ओके, तर हे काय आहे, सस्पेन्शन आहे फ्रॉम विच स्मॉल अमाऊंट ऑफ क्लिअर लिक्विड सेपरेट. बघा सस्पेन्शनचं मी सांगितलं होतं ऑलरेडी, जे आपण त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एका सस्पेन्शन मध्ये आपण कन्स्टिट्यूट टाकलाय, ओके, एखादा कंपाऊंड मिक्स केलेला आहे ऍज अ सोल्यूट म्हणून, तर तो काय होतो, किंवा ड्रग, ओके, फार्मास्युटिकल ड्रग, तर तो काय होतो, बेसलाईनला तसाच राहतो. तर आणि वरती त्याचं जे काही सॉल्व्हंट म्हणजे लिक्विड म्हणून आपण युज केलेलं आहे तर ते कसं राहतं, वरती तसंच राहतं. तर हे सुद्धा सस्पेन्शन आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात काय होतं, स्मॉल अमाऊंट ऑफ क्लिअर लिक्विड हे सेपरेट होतं. कधी, जेव्हा आपण स्टँडिंग पोझिशनला. त्याच्यानंतर बघा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल इज अ पॉप्युलर अँड इज मोस्ट सॅटिस्फॅक्टरी ऑफ द अल्युमिनियम अँटासिड. बघा हे काय आहे, पॉप्युलर अँटासिड्स म्हणून आणि सॅटिस्फॅक्टरी. ओके, ह्याचा यूज भरपूर आहे, त्याच्यामुळे हे काय सॅटिस्फॅक्टरी हे आहे, अँटासिड आहे. बघा त्याचं काही मेकॅनिझम आहे. तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल म्हणजे ह्याचे रिॲक्शन्स बघा कसे होतात. तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जे आहे तर ते वॉटर सोबत रिॲक्ट झालं तर त्याचं फॉर्मेशन बघा याच्यामध्ये होतं. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड मध्ये हे वॉटर मिक्स होतं. ओके, the equilibrium cannot be established in acid medium so it continue to dissolve. तर इथं काय होतं बघा, इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होत नाही ऍसिडिक मीडियम मध्ये, तर ते काय होतं, कंटिन्युअसली डिझॉल्व्ह होतं. द सेपरेटेड मॉलिक्युल इन द सोल्युशन आर कन्व्हर्टेड इनटू द अल्युमिनियम कॅटॅन बाय द रिएक्शन विथ द हायड्रोक्लोरिक ऍसिड प्रेझेंट इन द गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, H3O सोबत इथं रिएक्शन होती. ओके, आणि ह्याचं कन्व्हर्जन कशात होतं, अल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं. ओके, ह्याच्यामध्ये होतं आणि वॉटर सेपरेट होतं H2O. तर त्याच्यानंतर बघा अजून इथं रिएक्शन दाखवलेली आहे. तर या तुम्हाला रिएक्शन आहे अशा लिहाव्या लागतील. आणि नंतर याच्यानंतर काय होतं बघा, न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते. ओके, तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जे आहे तर याच्यात H3O मिक्स होतं. ओके, इथं थोडी मिस्टेक आहे, इथं ॲरो आहे. ओके, इथं बाय मिस्टेक तर प्लस झालेला आहे. तर या ज्या रिएक्शन्स आहेत तर त्या इम्पॉर्टंट तुम्हाला आहे अशा लिहाव्या लागतील, थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. फ्रॉम द अबव सिक्वेन्स बघा इथं काय आहे, हायड्रेटेड अल्युमिनियम हायड्रॉक्साईड रिएक्शन विल नॉट गो इन टू द सोल्युशन अनलेस मीडियम इज स्ट्रॉंगली ऍसिडिक. बघा ह्या ज्या हायड्रेटेड अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जे आहे तर ते रिएक्शन मध्ये एंटर होत नाही. कधी, जेव्हा ते समजा ते स्ट्रॉंगली ऍसिडिक किंवा बेसिक नसेल तर ते एंटर होत नाही हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ओके, तर त्याच्यानंतर बघा फ्रॉम दिस रिएक्शन हायड्रेटेड अल्युमिनियम कॅटॅन जे आहे हेक्सा कोअल्युमिनियम कॅटॅन इज अन ऍसिड. तर त्याचा
पीके किती आहे 4.85. दस द रिॲक्शन इज 50% कम्प्लिशन. तर तिथं काय होतं 50 जेव्हा हा पीके व्हॅल्यू येते, ओके, पीएच वरून कॅल्क्युलेट केली जाते पीके व्हॅल्यू, तर ती जेव्हा 4.85 येईल तर तेव्हा 50% रिॲक्शन कम्प्लिशन असते. आणि ऑल्सो त्याचा पीएच पण दिलेला आहे बघा 4.85 इतका आहे. ओके, विल रिव्हर्स ऍट द पीएच इन्क्रीजेस. तर रिव्हर्सला काय होतं तर परत पीएच इन्क्रीज होतो. द रिझल्ट इज द अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल शुड होल्ड द गॅस्ट्रिक पीएच ऍट जस्ट अबव द डिझायर. बघा इथं काय होतं तर हा जो पीएच आहे तर तो काय होतो रेज होतो, ओके, वाढतो. तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल हॅज ऍब्झॉर्बंट प्रॉपर्टी. तर त्याच्याकडे कसली प्रॉपर्टी आहे ऍब्झॉर्बंट प्रॉपर्टी आहे आणि ते ऍब्झॉर्ब काय करतं पेप्सिनला करतं. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि ऍब्झॉर्ब जेव्हा करतं ते पेप्सिनला तर त्यावेळेस काय होतं ते बघा इथं आपण त्याचं हे बघितलं होतं. ओके, तर ते पेप्सिनला काय करते ऍब्झॉर्बच करते. ओके, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आफ्टर रिएक्शन विथ गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड गिव्स द एस्ट्रिंजेंट अल्युमिनियम क्लोराइड. तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होते अल्युमिनियम क्लोराइड मध्ये होते. कधी आफ्टर द रिएक्शन विथ गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जेव्हा त्या अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जेव्हा अप्लाय यूज केलं जातं तर त्याचं रिएक्शन कशासोबत होणार आहे जे ते एक्सेस आपलं गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तर त्याच्यासोबत रिॲक्शन होईल त्याचे कन्वर्जन होणार आहे अल्युमिनियम क्लोराइड सोबत विच कॅन कॉज द कॉन्स्टिपेशन. त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा नॉसिया किंवा वॉमिटिंग. ओके, तर हे होऊ शकतं. तर त्याच्यामुळे त्याला अगोदरच आयडियल कंडिशन्स देताना काय सांगितलेले तर ते कॉन्स्टिपेशन त्याच्याने व्हायला नाही पाहिजे आणि नॉसिया वॉमिटिंग हे सुद्धा नाही व्हायला पाहिजे, पण काही वेळेस होतं. तर बघा हे रिॲक्शन ओके अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल मी आता सांगितलं ते HCl सोबत रिॲक्शन होतं तर काय होतं अल्युमिनियम क्लोराइड फॉर्म होतं आणि कॉन्स्टिपेटिंग इफेक्ट होतो. तर विच इज कॉन्ट्रॅक्टेड बाय द ऍडिशन ऑफ मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. बघा तो कॉन्स्टिपेशनचा इफेक्ट होऊ नये, ओके, तो साईड इफेक्ट आहे तर तो होऊ नये म्हणून मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट हे ऍड केलं जातं. A solution of aluminum hydroxide gel in dilute hydrochloric acid gives the reaction of aluminum. तर इथं काय होतं फक्त तर ते dilute hydrochloric acid हे होतं फॉर्म होतं. बघा त्याचे युजेस इम्पॉर्टंट आहेत. तर हा कसा आहे स्लो ऍक्टिंग अँटासिड आहे. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जे आहे तर ते कसं आहे स्लो ऍक्टिंग अँटासिड्स आहे. इट गिव्स द सिम्प्टोमॅटिक रिलीफ इन द गॅस्ट्रिक अँड डिओडिनल अल्सर. तर बघा गॅस्ट्रिक आणि डिओडिनल अल्सर मध्ये याचा इफेक्ट सिम्प्टोमॅटिक रिलीफ देतं त्याच्यापासून. ओके, जे काही पेशंट असतात गॅस्ट्रिक किंवा ज्यांना डिओडिनल अल्सर झालेला असतो तर त्यांच्यामध्ये अँटासिड्स मेनली युज केले जातात का तर रिलीफ करण्यासाठी. ते रिफ्लक्स एसोफॅगॅटिस तर याच्यामध्ये सुद्धा युज केले जातं. इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरक्लोरहायड्रिया. हायपरक्लोरहायड्रिया हा एक डिसीज आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा इट इज युज्ड टू रिड्यूस द ऍब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फेट अँड दस रिड्यूस द ब्लड फॉस्फेट कॉन्सन्ट्रेशन इन द पेशंट with a bone disorder associated with chronic renal failure. It is used to reduce the absorption. Okay, तर ते कशासाठी मेनली यूज केलं जातं तर ऍब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फेट अँड दस रिड्यूस द ब्लड फॉस्फेट कॉन्सन्ट्रेशन इन द पेशंट. तर त्यामुळे काय होतं तर जे काही पेशंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये ब्लड मध्ये जे फॉस्फेटचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते काय होतं रिड्यूस होतं, कमी होतं असं. बघा जेव्हा फॉस्फेटचं हे असतं जास्त झालेलं असतं कॉन्सन्ट्रेशन पेशंट्स मध्ये तर ते काय करतं हे जे अँटासिड्स यूज केलेलं आहे तर ते काय करतं रिड्यूस करतं फॉस्फेट बाय द ऍब्सॉर्प्शन. जेव्हा ते फॉस्फेट ऍब्झॉर्ब करतं आणि काय करतं रिड्यूस करतं फॉस्फेट कॉन्सन्ट्रेशन जे ब्लड मध्ये असतं ते विथ द बोन डिसऑर्डर असोसिएटेड विथ क्रोनिक रिनल फेल्युअर. बघा त्या पेशंट मध्ये काय असतं क्रोनिक रिनल फेल्युअर झालेलं असतं ऑलरेडी आणि बोन डिसऑर्डर्स असतात तर त्यांच्यामध्ये फॉस्फेटचा प्रॉब्लेम असतो फॉस्फेटच्या कॉन्सन्ट्रेशनचा तर ते अँटासिड्स त्यांना सुद्धा युजफुल
असतं. इट इज गिवन इन द मॅनेजमेंट ऑफ युरिनरी फॉस्फेटिक कॅल्क्युलाय. तर बघा ह्या युरिन मध्ये जे काही फॉस्फेट आहे तर त्याच्या मॅनेजमेंटसाठी सुद्धा ओके त्याचं कॉन्सन्ट्रेशन करेक्ट राहण्यासाठी सुद्धा हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल दिलं जातं. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल is used as an adjuvant in the adsorbed vaccines to increase their potency and reduce desirable reaction by delaying the release of antigen or by the altering tissue reactivity. बघा हे अजून कशासाठी यूज केलं जातं तर ऍडझॉर्ब जे वॅक्सिन्स आहेत तर त्याची पोटेन्सी इन्क्रीज करण्यासाठी आणि ऑल्सो रिड्यूस अनडिझायरेबल रिॲक्शन ओके जे अनवॉन्टेड रिॲक्शन्स आहेत त्या रिड्यूस करण्यासाठी बाय द डिलेइंग द रिलीज ऑफ अँटीजन. तर जे काही आपण वॅक्सिन जे असतं त्याच्यामध्ये अँटीजन्स प्रेझेंट असतात तर ते काय करण्यासाठी डिले करण्यासाठी ओके स्लो होण्यासाठी रिलीज अँटीजनचा ओके. तर हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल यूज केलं जातं. बघा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलचा यूज काय ते स्लो ऍक्टिंग आहे. यूज काय करते ते सिम्पटोमॅटिक रिलीफ देते कुठे गॅस्ट्रिक अँड ड्युओडेनल अल्सर मध्ये. त्याच्यानंतर बघा हे कशासाठी यूज केलं जातं हायपरक्लोरहायड्रियामध्ये यूज केलं जातं. इट इज यूज टू रिड्यूस ऍब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फेट does reduce the blood phosphate concentration in the patient with the bone disorders with a chronic renal failure. ओके तर त्या पेशंट मध्ये फॉस्फेटचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी हे अँटासिड्स यूज केलं जातं. त्याच्यानंतर अजून कशासाठी हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल यूज केलं जातं तर इन द वॅक्सिन्स ओके टू इन्क्रीज देअर पोटेन्सी अँड रिड्यूस अनडिझायरेबल रिॲक्शन. ज्या काही रिॲक्शन्स होत असतात अनडिझायरेबल तर त्या कमी करण्यासाठी रिड्यूस करण्यासाठी हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल यूज केले जातं. बघा त्याची स्टोरेज कंडिशन तर ते कुठे स्टोअर केलं जातं इन एअर टाईट कंटेनर अँड अवॉइड फ्रीजिंग. बघा याला फ्रीजिंग करायचं नाही ते आहे ह्या रूम टेम्परेचरला स्टोअर करायचं आहे एअर टाईट कंटेनर मध्ये ओके. तर बघा त्याची इनकम्पॅटेबिलिटी अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल interferes with or reduce the absorption of number of drugs including the anticholinergic agent barbiturates digoxin quinine quinidine warfarin tetracycline आणि विटामिन. बघा हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जे आहे तर बघा हे जे काही फार्मास्युटिकल ड्रग्स आहेत अँटीकोलिनेस्टेरॉइड एजंट आहेत बार्बिच्युरेट्स डिगॉक्सिन क्विनिन क्विनिडिन वारफारिन टेट्रासाइक्लिन हे जे काही ड्रग्स आहेत तर त्याचे जे ते काय करते रिड्यूस करते ऍक्टिव्हिटी ऍब्सॉर्प्शन आहे ऍब्सॉर्प्शन या एजंट्सचं ओके या ड्रग्सचं ते अल्युमिनियम हायड्रॉक्साईड रिड्यूस करते बाय इंटरफेरिंग विथ इट. तर त्याच्यासोबत इंटरफेरिंग झालं की ते काय करते रिड्यूस करताय हे ह्याची इनकम्पॅटेबिलिटी आहे ओके. आपण अजून म्हणू शकतो हा ह्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे तो काय होतोय दुसऱ्या या ड्रग्स सोबत इंटरफेअर होतोय आणि काय होतंय रिड्यूस करतो त्याचं ऍब्सॉर्प्शन रिड्यूस झालं तर ऍक्टिव्हिटी पण त्याची कशी होणार आहे व्यवस्थित नाही राहणार. तर बघा ह्याचे जे काही हे आहेत फॉर्म्युलेशन बघा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल IP आहे त्याच्यानंतर अल्युमिनियम मॅग्नेशियम सिलिकॉन ओरल सस्पेन्शन आहे त्याच्यानंतर अल्युमिनियम मॅग्नेशियम सिलिकॉन च्युएबल टॅबलेट्स या सुद्धा अवेलेबल आहेत. बघा ह्या अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलचं आता आपण बघितलं फक्त प्रिपरेशन तर त्याचे जे काही मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सोबत कॉम्बिनेशन मध्ये प्रेझेंट आहे तर ते कुठले कुठले आहेत बघा द USP ओके युनायटेड स्टेट फार्माकोपिया त्यांनी काय केले प्रिस्क्राईब केले 2 डोसेज फॉर्म सस्पेन्शन अँड टॅबलेट. तर बघा सस्पेन्शन कुठलं आहे मॅग्नेशिया अँड अल्युमिना ओरल सस्पेन्शन हे सस्पेन्शन आहे तर त्याच्यामध्ये काय असतं 2.9 to 4.2% magnesium hydroxide असतं and also equivalent 2 to 2.4% aluminum oxide or as a aluminum hydroxide म्हणून तिथे यूज केलं जातं आणि त्याचं सस्पेन्शन प्रिपेअर केलं जातं. त्याच्यानंतर बघा टॅबलेट्स आहेत तर त्या कोणत्या अल्युमिना अँड मॅग्नेशिया टॅबलेट मॅग्नेशिया अँड अल्युमिना टॅबलेट. बघा ह्या टॅबलेट्स कशाच्या आहेत तर एक कॉम्बिनेशन आहे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड या दोन्हीचं काय आहे ते कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन मध्ये हे आहेत कुठले अल्युमिना टॅबलेट मध्ये आहेत 2 टॅबलेट्स आहेत अल्युमिना अँड मॅग्नेशिया टॅबलेट अँड मॅग्नेशिया अल्युमिना टॅबलेट या 2 टॅबलेट सुद्धा आहेत आणि सस्पेन्शन आहे ते कुठले मॅग्नेशिया अँड अल्युमिना ओरल सस्पेन्शन हे सस्पेन्शन अवेलेबल आहे.
त्याच्यानंतर बघा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल कशासोबत अजून मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट सोबत बघा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होत असतो म्हणून हे मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट ऍड केलं जातं. तर त्याचे जे कॉम्बिनेशन आहेत तर ते कुठले आहेत बघा अल्युमिनियम अँड मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट ओरल सस्पेन्शन potency is expressed in terms of aluminum oxide and the magnesium oxide. त्याच्यामध्ये काय काय आहे अल्युमिनियम ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जे आहे त्याच्यामध्ये बघा मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट सोबत कॉम्बिनेशन मध्ये प्रिपरेशन तयार केलं जातं आणि त्याच्या मार्केटमध्ये प्रिपरेशन कुठले आहेत जेलुसिल ट्रायकेमेल अँड ट्रायोस जेल. ओके, हे 3 मार्केट प्रिपरेशन्स अवेलेबल आहेत. हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आणि मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं. तर बघा हे सगळे होते अँटासिड्स. ओके, हे एकाच बघितलं आता आपण कशाचं अल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं. त्याचं काय बघितलं त्याचं पहिलं अपीरियन्स बघितला त्याचं काय काय कशासोबत रिॲक्ट होतं ते आणि त्याचे युजेस आहेत. त्याच्यानंतर त्याचे स्टोरेज कंडिशन्स ते स्टोअर कुठं करायला हवं एअरटाईट कंटेनर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फ्रीजिंग करायचं नाही याला अवॉइड फ्रीजिंग. त्याच्यानंतर बघा इनकम्पॅटेबिलिटी काय ते इंटरफेअर होते ड्रग सोबत जे कुठले आहेत ते बार्बिच्युरेट डिकॉक्सिन क्विनिन ओके क्विनिडीन वारफॅरिन टेट्रासाइक्लिन व्हिटॅमिन्स याच्यासोबत त्याचं काय होते इंटरफेअर होते इंटरॅक्ट होते आणि त्याचं जे आहे ऍब्सॉर्प्शन ते रिड्यूस होते आणि त्याच्यामुळे काय होतं त्याची ऍक्टिव्हिटी पण कमी होते आणि त्याचे जे प्रिपरेशन्स अवेलेबल आहेत तर ते बघा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जे आहे त्याच्यानंतर अल्युमिनियम मॅग्नेशियम अँड सिलिकॉन ओरल सस्पेन्शन आहे. त्याच्यानंतर अल्युमिनियम मॅग्नेशियम अँड सिलिकॉन च्युएबल टॅबलेट्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आहे तर ते कॉम्बिनेशन मध्ये अजून कशासोबत मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड च्या कॉम्बिनेशन मध्ये त्याचे प्रिपरेशन्स आहेत. कोणते तर सस्पेन्शन आणि टॅबलेट. सस्पेन्शन कोणतं आहे त्याचं एक्झॅक्ट तर मॅग्नेशिया अँड अल्युमिना ओरल सस्पेन्शन अँड ऑल्सो टॅबलेट कुठले अल्युमिना अँड मॅग्नेशिया टॅबलेट मॅग्नेशिया अँड अल्युमिना टॅबलेट या टॅबलेट अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट सोबत त्याचं कॉम्बिनेशनच्या त्याचं कॉम्बिनेशन असलेले मार्केटेड प्रिपरेशन्स अवेलेबल आहेत. ते 3 आपण बघितले. याच्यामध्ये काय काय असतं अल्युमिनियम ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. तर त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ओके, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे पण काय अँटासिड म्हणून युज केले जाते. तर बघा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड नॅशनल फॉर्म्युलेशन आहे तर ते काय आहे बल्की व्हाईट पावडर आहे ती. इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन अल्कोहोल अँड वॉटर. तर ते काय आहे प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे कशामध्ये अल्कोहोल अँड वॉटर मध्ये बट डिझॉल्व इन डायरेक्ट ऍसिड लाईक द अदर. तर ते कशामध्ये आहे बघा अल्कोहोल आणि वॉटर याच्यामध्ये ते इनसोल्युबल आहे पण ऍसिड मध्ये डिझॉल्व होते म्हणजे सोल्युबल होते लाईक द अदर. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड गोज इन टू द सोल्युशन ऍज ऍनियन. इट इज कन्झ्युम्ड बाय द गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड. ते काय करतं गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिडचं कन्झम्पशन करतं. ओके, तर त्याच्यानंतर बघा इन द हाय डोस बघा ही रिॲक्शन्स होती त्याच्यासोबत हे इथं काय फॉर्म होते फक्त वॉटर फॉर्म होते. In high dose, magnesium hydroxide is used as a laxative when used as an antacid. It is usually found in combination with calcium and aluminum antacid. तर याचं कॉम्बिनेशन बघा कशासोबत असतं माहिती कॅल्शियम आणि अल्युमिनियम अँटासिड सोबत याचं कॉम्बिनेशन असतं. बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे अवेलेबल आहेत तर कोणते आहेत तर मॅग्नेशियम टॅबलेट USP. त्याच्यानंतर मॅग्नेशिया अँड अल्युमिना ओरल सस्पेन्शन. त्याच्यानंतर थर्ड आहे मॅग्नेशिया अँड अल्युमिना टॅबलेट. फोर्थ आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया. फिफ्थ आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ओरल सस्पेन्शन. ओके, आणि हे फॉर्म्युलेशन अवेलेबल आहेत USP चे IP चे. ओके, 4 USP चे आहेत युनायटेड स्टेट फार्माकोपियाचे आणि एक आहे ते IP चे म्हणजेच इंडियन फार्माकोपियाचं आहे. बघा हे टॅबलेट फॉर्म मध्ये आहे सस्पेन्शन फॉर्म मध्ये आहे. काले बघ किरण म्यूट करा माईक. रोल नंबर 25 माईक म्यूट करा तुमचा.
ओके, तर बघा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आपण बघतोय त्याच्यामधले जे फॉर्म्युलेशन्स आहेत आणि त्याचे मार्केटेड प्रिपरेशन्स जे अवेलेबल आहेत ते बघा. एक्सलॅक्स मिल्क ऑफ मॅग्नेशिया आहे, त्याच्यानंतर मिल्क ऑफ मॅग्नेशिया अवेलेबल आहे फक्त. पेडियालॅक्स चुएबल, त्याच्यानंतर फिलिप्स मिल्क ऑफ मॅग्नेशिया, हे मार्केटेड प्रिपरेशन्स अवेलेबल आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचे. ते काय आहे, व्हाईट बल्की पावडर आहे, ते इन्सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये आणि वॉटरमध्ये, पण ते डायल्यूट ऍसिड्स मध्ये काय आहेत तर ते डिझॉल्व्ह होत आहेत, म्हणजे सोल्युबल होत आहेत. तर त्याच्यानंतर बघा त्याचं हे ते अँटासिड्स म्हणून युज केले जाते, हे तर माहिती आपल्याला. आणि ते कशाच्या कॉम्बिनेशन मध्ये, कॅल्शियम आणि अल्युमिनियम अँटासिड्स, ते कॅल्शियम आणि अल्युमिनियमच्या कॉम्बिनेशन मध्ये ते युज केलं जातं. त्याचे फॉर्म्युलेशन्स आहेत मॅग्नेशियम टॅबलेट, मॅग्नेशिया अँड अल्युमिनियम ओरल सस्पेन्शन USPचा आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशिया अँड अल्युमिना टॅबलेट USPचा आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे पण USPचा आहे. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ओरल सस्पेन्शन हे इंडियन फार्माकोपियाचं आहे आणि त्याचे मार्केटेड प्रिपरेशन्स. बघा मेगॅल्ड्रेट हे नेक्स्ट आहे. मेगॅल्ड्रेट तर हे काय आहे, हायड्रेटेड मॅग्नेशियम अल्युमिनेट. ओके, इट इज अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अँड द अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आणि त्याच्यामध्ये काय असतं, 28 to 39% काय असतं, मॅग्नेशियम ऑक्साईड प्रेझेंट असतं. अँड ऑल्सो हे 70 to 25% अल्युमिनियम ऑक्साईड सुद्धा असतं. मेगॅल्ड्रेट नॅशनल फॉर्म्युलरी आहे, सॉरी मेगॅल्ड्रेट हे सुद्धा नॅशनल फॉर्म्युलरीज आहे. आणि ते कसं असतं त्याचा बघा अपेरियन्स, व्हाईट, ते ऑर्डरलेस आहे, म्हणजे त्याच्यात कोणताही ऑर्डर नाही. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतं ते, क्रिस्टलाइन पावडर फॉर्म, विच इज इन्सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. तर ते सुद्धा काय आहे, इन्सोल्युबल आहे, कशामध्ये, वॉटरमध्ये आणि अल्कोहोलमध्ये. बट ते सोल्युबल कशामध्ये आहे, डायल्यूट सोल्युशन ऑफ मिनरल ऍसिड. बघा हे मिनरल ऍसिड जे आहेत डायल्यूट जे असतात, तर त्याच्यामध्ये हे सोल्युबल आहे. मेगॅल्ड्रेट नॅशनल फॉर्म्युला इज ऍसिड इन टर्म्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड अँड अल्युमिनियम ऑक्साईड. It is a simple mixture of aluminum hydroxide gel and the magnesium. ओके, तर त्याचे जे काही फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आहेत तर ते कुठले आहेत, मेगॅल्ड्रेट ओरल सस्पेन्शन नॅशनल फॉर्म्युलरी, मेगॅल्ड्रेट टॅबलेट जे आहे नॅशनल फॉर्म्युलरीचा. बघा हे नंबर्स आहेत त्याचे, 13 हा सुद्धा 13. त्याच्यानंतर मेगॅल्ड्रेट ओरल सस्पेन्शन IP चा आहे, मेगॅल्ड्रेट टॅबलेट IP चा आहे. त्याच्यानंतर मेगॅल्ड्रेट अँड सिमिथिकॉन च्युएबल टॅबलेट हे सुद्धा इंडियन फार्माकोपियाचं आहे. मेगॅल्ड्रेट अँड सिमिथिकॉन ओरल सस्पेन्शन हे सुद्धा IP चं आहे. मार्केट प्रिपरेशन ओके, रिओपॅन हे अवेलेबल आहे या मेगॅल्ड्रेटचं. ओके ओके, तर आजच्या लेक्चरला बघा आपण ह्याच्या पुढचे जे कंपाऊंड्स आहेत अजून, तर ते आपण काय करूयात, नेक्स्ट लेक्चरला बघूयात, कारण की ओव्हर जास्त होईल आज. नोट्स पाठवा मॅम. ओके, तर बघा आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं, गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट बघितले. तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट हे कशासाठी मेनली यूज केले जातात, सिंपल आहे, ते गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर्स ला ट्रीट करण्यासाठी ते यूज केले जातात. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण बघितले कोणते आहेत गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट, तर कुठले 4 आहेत मेनली, सलाइन कॅथारेटिक्स, अँटासिड्स, प्रोटेक्टिव्ह अँड ऍब्झॉर्बंट्स, ऍसिडिफाइंग एजंट. तर त्यातलं आपण आज काय बघितलं, फक्त अँटासिड्स. अँटासिड्स मध्ये सुद्धा 2 एक्झाम्पल आपले अजून रिमेनिंग आहेत, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघतो, अँटासिड्सचे 2 एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपण हे प्रोटेक्टिव्ह ऍब्झॉर्बंट्स, त्याच्यानंतर कॅथारेटिक्स अँड ऍसिडिफाइंग एजंट हे बघणार आहेत 1 by 1. बघा अँटासिड्स काय करतात मेनली, तर ऍसिडिटी कॉन्ट्रॅक्ट करतात आणि ते काय करतात तर न्यूट्रलाइज करतात गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, तर गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे तर ते काय ते न्यूट्रलाइज करण्याचं काम हे अँटासिड्स करतात. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम कधी होतो, जेव्हा HCl हे एक्सेस अमाऊंट मध्ये सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात. ओके, आपण म्हणतो ऍसिडिटी झाली. ऍसिडिटी झाली म्हणजे काय असतं मेनली, तर HCl एक्सेस मध्ये जास्त प्रमाणात सिक्रेट झालेलं असतं आणि त्याच्यामुळे काय होतात सिम्पटम्स, पेन, किंवा ते खूप दिवस आपण त्याच्याकडे ते म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. ओके, तर त्याचं काय फॉर्म होतं, नंतर अल्सर फॉर्म होतात आणि ते प्रॉब्लेम्स, कॉम्प्लिकेशन सुरू होतात. तर त्या केसेसमध्ये सुद्धा हे गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट्स मेनली यूज केले जातात.
तर त्याचे जे काही आयडल रिक्वायरमेंट्स आहेत अँटासिडच्या, तर त्या बघितल्या मेनली किती आहेत, त्या 6 आहेत. तर ते कसं हवं, ऍब्झॉर्बेबल आणि सिम्प्टोमॅटिक अल्कोलोसिस ते कॉज करायला हवं. त्याच्यानंतर ते हे इट शुड नॉट ऍक्ट ॲज अ लॅक्झेटिव्ह, ते लॅक्झेटिव्ह किंवा कॉन्स्टिपेशन त्याच्याने प्रॉब्लेम किंवा साईड इफेक्ट व्हायला नाही पाहिजे. तर ते काय करते, एक्झर्ट करते आणि अल्सो तर त्याचा इफेक्ट कसा हवा, रॅपिड आणि लॉंग पिरियड पर्यंत त्याचा हे इफेक्ट असायला हवा. तर त्याच्यानंतर बघा पीएच जी रेंज आहे त्याची, तर ती किती आहे, 4 to 6. ओके, तेवढ्यामध्ये जो काही आपलं अँटासिड्स आहे तर तो असायला हवा. त्याच्यानंतर रिएक्शन बिटवीन अँटासिड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड शुड नॉट प्रोड्यूस अ लार्ज व्हॉल्यूम ऑफ गॅस. तर त्याच्यापासून काय, तर लार्ज व्हॉल्यूमचं गॅस प्रोड्यूस नाही व्हायला पाहिजे. जेव्हा ती अँटासिड्स आणि जे गॅस्ट्रिक HCl आहे त्याच्यामध्ये रिएक्शन होईल, तर त्याच्यापासून जो काही गॅस फॉर्म होणार आहे तर त्याचं काहीतरी लिमिट असायला हवं. ओके, द अँटासिड शुड इनिबिट द पेप्सिन. बघा पेप्सिन इथं इनिबिट करायला हवं, त्याच्यामुळे ते पहिला काय करतं, ऍब्झॉर्ब करतं आणि मग इनिबिट करतं. अँड ऑल्सो प्रोटिओलायटिक एन्झाइम सुद्धा इनिबिट अँटासिडनी करायला हवे. हे झाले आयडल रिक्वायरमेंट बघितल्या होत्या. त्याच्यानंतर त्याचे कंपाऊंड्स कुठले आहेत बघा, आज आपण कुठले कुठले बघितले, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल बघितलं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बघितलं, मेगाल्ड्रेट बघितलं. हे जे सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट, हे सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट, हे दोन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, तर बघा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल बघितलं होतं, तर ते कसं आहे, त्याचा अपीरियन्स सुरुवातीला बघितला ते व्हाईट विस्कस सस्पेन्शन आहे हायड्रेटेड अल्युमिनियम ऑक्साईडचं विथ द वॅरिंग क्वांटिटीज ऑफ बेसिक अल्युमिनियम कार्बोनेट अँड बायकार्बोनेट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर पेपरमेंट ऑइल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं अँड ऑर किंवा त्याच्यामध्ये दुसरे सुटेबल फ्लेवर्स प्रेझेंट असतात ऍज अ फ्लेवरिंग एजंट म्हणून. आणि ग्लिसरीन, सॉर्बिटॉल, सुक्रोज, सॅकरिन हे स्वीटनिंग एजंट म्हणून यूज केले. त्याच्यानंतर अँटी मायक्रोबियल एजंट सुद्धा त्याच्यामध्ये असतो. तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल काय करते, तर हे थिक्झोट्रॉपिक प्रॉपर्टीज दाखवते. त्याचे पीएच रेंज 5.5 to 8 इतकी आहे. सस्पेन्शन आहे विच इज अ स्मॉल अमाऊंट ऑफ क्लिअर लिक्विड. बघा सस्पेन्शन मध्ये मेनली कसं होत असतं प्रॉब्लेम, तर क्लिअर लिक्विड वरच्या साईडला राहतं आणि खाली आपला जो काही ड्रग आहे तो तसाच राहतो. तर हा सुद्धा प्रॉब्लेम या अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलच्या सस्पेन्शन मध्ये होतं. आणि हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जे आहे तर ते काय आहे, पॉप्युलर आहे आणि मोस्ट सॅटिस्फॅक्टरी अल्युमिनियम अँटासिड्स. ओके, तर त्याच्यानंतर ह्याच्या मेकॅनिझम्स किंवा रिॲक्शन्स बघितले होतं, तर या रिॲक्शन्स लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचे युजेस बघितले, ते काय स्लो ऍक्टिंग अँटासिड्स आहे. त्याच्यानंतर हे सिम्प्टोमॅटिक रिलीफ देतं अल्सरमध्ये, वेगवेगळ्या गॅस्ट्रिक आणि डिओडिनल अल्सरमध्ये. आणि हे यूज केलं जातं रिड्यूस करण्यासाठी ऍब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फेट अँड दस रिड्यूस द ब्लड फॉस्फेट कॉन्सन्ट्रेशन. तर पेशंट बघा क्रोनिक रिनल फेल्युअर असणाऱ्या पेशंटमध्ये बोन्सचे डिसऑर्डर काही वेळेस असतात, दोन्हीही असतं काही पेशंटला. तर त्यांच्यामध्ये मेनली काय होतं, हे फॉस्फेटचं जे ऍब्सॉर्प्शन आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत असतो. तर ते व्यवस्थित मॅनेज करण्याचं किंवा ते रिड्यूस करण्याचं ऍब्सॉर्प्शन, जे फॉस्फेट ऍब्सॉर्प्शन आहेत ते रिड्यूस करण्यासाठी याचा यूज होतो. त्याच्यानंतर बघा हे काय करतं अजून, ऍडज्युव्हंट म्हणून वॅक्सिन मध्ये यूज केलं जातं अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. कशासाठी, तर इन्क्रीज देअर पोटेन्सी. ओके, आणि रिड्यूस काय करण्यासाठी किंवा डिले करण्यासाठी अँटीजन जे रिलीज होत असतात. त्याच्यानंतर त्याची स्टोरेज कंडिशन्स बघितल्या. स्टोरेज कंडिशन मध्ये ते काय एअर टाईट कंटेनर मध्ये स्टोअर करायला हवं, पण अवॉइड फ्रीजिंग. त्याच्यानंतर त्याचे जे काही फॉर्म्युलेशन आणि त्याची इनकम्पॅटेबिलिटी मेनली काय आहे, तर ते काय करते, तर रिड्यूस ऍब्सॉर्प्शन करते नंबर ऑफ ड्रग्सचं. ओके, ते ड्रग्स कुठले, बार्बिच्युरेट्स, डिगॉक्झिन, क्विनिडिन, वारफारिन, टेट्रासाइक्लिन आणि विटॅमिन्स, या सगळ्याचं काय करतात, या सगळ्यामध्ये काय करतात ते रिड्यूस करते ऍब्सॉर्प्शन या सगळ्या ड्रग्सचं. आणि त्याच्यामुळे त्याची ऍक्टिव्हिटी सुद्धा कमी होते या अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलमुळे, ते इंटरॅक्ट होतं. ओके, तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईडचे जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत बघा, ते आयपीचे तिन्ही फॉर्म्युलेशन आहे, सस्पेन्शन, टॅबलेट आणि जेलमध्ये ते अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बघा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल बघितला आपण पहिला, तर ते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडच्या कॉम्बिनेशन्स मध्ये अजून बघतोय. तर त्याच्यामध्ये सस्पेन्शन आणि टॅबलेट हे दोन अवेलेबल आहेत. तर सस्पेन्शन मध्ये कुठलं सस्पेन्शन, मॅग्नेशिया अँड द अल्युमिना ओरल सस्पेन्शन. आणि टॅबलेट कुठले आहेत, तर अल्युमिना अँड मॅग्नेशिया टॅबलेट, मॅग्नेशिया अँड अल्युमिना टॅबलेट, या दोन टॅबलेट्स ह्या अवेलेबल आहेत. कशाच्या, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलचा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडच्या कॉम्बिनेशन सोबत.
त्याच्यानंतर बघा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल हे मॅग्नेशियम ट्रायसिलिकेटच्या कॉम्बिनेशन मध्ये जे आहे तर त्याचे जे काही आहेत मार्केटेड प्रिपरेशन्स तर ते आपण बघितले 3च आहेत गॅल्युसिल ट्रायकेमेल आणि ट्रायोस जेल हे 3 आहे. त्याच्यानंतर बघितला होता सेकंड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ओके, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड त्याचा मॉलिक्युलर वेट सुद्धा लक्षात ठेवायचं 58.32 आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला MgOH2. आणि हे कसं आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड नॅशनल फॉर्म्युलेच आहे. इट इज अ बल्की व्हाईट पावडर आहे. ओके, अँड इट इज प्रॅक्टिकली ते कसं आहे इनसोल्युबल कशामध्ये अल्कोहोल आणि वॉटर मध्ये, पण ते डिझॉल्व्ह कशामध्ये होते तर डायल्यूट ऍसिड मध्ये. ओके, आणि हे त्याची रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर त्याचे जे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आहेत तर ते किती आहेत तर 5 आहेत USP आणि IP चे. मॅग्नेशियम टॅबलेट, मॅग्नेशियम अल्युमिनियम ओरल सस्पेन्शन, मॅग्नेशिया अँड अल्युमिना टॅबलेट, मिल्क ऑफ मॅग्नेशिया USP चा आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ओरल सस्पेन्शन IP चा आहे. त्याच्यानंतर बघा मार्केट प्रिपरेशन्स अवेलेबल आहेत तर ते कुठले आहेत एक्सलॅक्स मिल्क ऑफ मॅग्नेशिया, त्याच्यानंतर मिल्क ऑफ मॅग्नेशिया, पेडियालॅक्स च्युएबल आणि हे फिलिप्स मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे मार्केटेड प्रिपरेशन्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बघितलं होतं बघा मेगाल्ड्रेट. मेगाल्ड्रेटचं काय आहे तर त्याचा फॉर्म्युला बघा Al2H14. ओके, तर ह्याला अजून काय म्हटलं जातं मोनालियम हायड्रेट किंवा मॅग्नेशियम अल्युमिनेट हे नेम्स आहेत. तर हे काय आहे हायड्रेटेड मॅग्नेशियम अल्युमिनेट आहे. केमिकल कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये काय असतं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे. तर ते कसं आहे व्हाईट ऑर्डरलेस क्रिस्टलाइन पावडर आहे आणि त्याच्यानंतर ते इनसोल्युबल आहे वॉटर आणि अल्कोहोल मध्ये, पण सोल्युबल कशामध्ये आहे डायल्यूट सोल्युशन ऑफ मिनरल ऍसिड. मिनरल ऍसिडचं जेव्हा डायल्यूट सोल्युशन असतं त्याच्यामध्ये हे सोल्युबल आहे मेगाल्ड्रेट. ओके, मेगाल्ड्रेट आहे ते नॅशनल फॉर्म्युलेट्स आहे विच इज ऍसिड इन टर्म्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड अँड द अल्युमिनियम ऑक्साइड. इट इज अ सिम्पल मिक्सचर. ओके, अँड ह्याचे फॉर्म्युलेशन जे आहेत मेगाल्ड्रेट ओरल सस्पेन्शन नॅशनल फॉर्म्युलेट्स आहे, मेगाल्ड्रेट टॅबलेट नॅशनल फॉर्म्युलेट्स आहे, मेगाल्ड्रेट ओरल सस्पेन्शन IP चा, मेगाल्ड्रेट टॅबलेट जे आहे ते सुद्धा IP चा आहे, मेगाल्ड्रेट अँड सिमेथिकॉन च्युएबल टॅबलेट हे IP चा आहे, मेगाल्ड्रेट अँड सिमेथिकॉन ओरल सस्पेन्शन हे पण IP चा आहे. त्याचं मार्केटेड प्रिपरेशन आहे ते रिओ पॅन. ओके, तर एवढं सगळं आपण आजच्या लेक्चरला बघितलंय. तर हे जे 2 आहेत सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आणि ऑल्सो त्याच्या सोबत आपण हे कॅथॅरेटिक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह अँड ऍब्झॉर्बन्स. ओके, आणि ऍसिडिफाईंग एजंट या तिन्हीचा आपल्याला परत स्टडी करायचा. आज फक्त अँटासिड्स याचा स्टडी केलेला आहे. अँटासिड्स म्हणजे समजलंय ना सगळ्यांना? येस मॅम. ओके, तर कोण सांगता अँटासिड्स म्हणजे काय? समोर स्लाइड आहे तुमच्या. एनीवन? Agent of contract the acidity. मॅम येस, वन बाय वन. एजंट दॅट कॉन्ट्रास्ट द ऍसिड. ओके, तर सिम्पली काय लक्षात ठेवायचं ते काय करते ऍसिडिटी जी Hello, आहे. ma'am. ओके, ऍसिड जे आहे एक्सेस HCl तर ते न्यूट्रलाइज करण्याचं काम हे अँटासिड्स करतात. समजलं? येस मॅम. हा, कोण सांगताय? एनीवन? Anyone want to tell? हा, बिस्किट अनुजा. Unmute yourself. Antacid are agents that contract the acidity. Antacid are compound used to neutralize excess of gastric hydrochloric acid that may be causing pain and possible. ते एन्सेटिक कंपाऊंड यूज करून न्यूट्रलाइज एक्सेस करतात. बघा, ओके, काय करते ते एक्सेस ऍसिड जे सिक्रेट झालेलं आहे HCl चं. ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड, तर त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम हे अँटासिड्स करतंय.
ओके. Okay. एनीवन? मॅम मी सांगू येस, सांगा. ऍसिडिक अँटासिस एजंट हे ऍसिडिटी न्यूट्रलाइज करण्यासाठी वापरलं जातं. गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड ते पेन पॉसिबल करण्यासाठी आणि अल्ट्रेसेशन अँड JIDs आणि ते डिपेंड असतं की हेपॅसिटिस अँड अँटीक्लोरोनेजेनिक एजंट्स आणि इंडिकेटेड आणि अँटीऍसिडिक त्याचा यूज आहे रिलीफ पेन्स अँड सिम्पोटोमिक मॅनेजमेंट आणि गॅस्ट्रिक अँड रिफ्लक्स. ओके. तर समजलं मॅडम तुम्हाला? तुम्ही सांगा रिपीट. बघा, अँटासिड्स काय असतात तर कंपाऊंड्स असतात जे न्यूट्रलाइज करतात. बघा तर हे जे HCl आहे आपल्या बॉडी स्टमक मध्ये सिक्रीट होत असतं. ओके. तर ते त्याचं सिक्रिशन जेव्हा एक्सेस होतं, जास्त होतं लिमिट पेक्षा, तर त्यावेळेस काय होतं तिथलं ऍसिडचं फॉर्मेशन वाढलंय. ओके. तर तिथली काय होते ऍसिडिटी वाढते. तर त्यामुळे काय होतं पेन होते किंवा तिथं अल्सर फॉर्म होतात छोटे छोटे. तर हे सगळं रिड्यूस करण्यासाठी, ओके, यापासून रिलीफ मिळण्यासाठी हे गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट यूज करतात. आणि ते काय करतात गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट, ते हे जे रिलीज झालेलं ऍसिड आहे त्याच्यासोबत त्याची रिॲक्शन होते आणि ते काय होतं न्यूट्रल होतं. समजलं आता? येस मॅम. ओके. येस मॅम. अजून कोण सांगतंय? एनीवन? मराठीतून सांगितलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. मी सांगू मॅम. येस, राऊत सांगा. हा. अँटीऍसिड हे कंपाऊंड आहेत. ते ऍसिडिटी साठी वापरलं जातं. म्हणजे ऍसिडिटी जर जास्त झाली असेल तर त्याच्यासोबत अँटीऍसिडची रिएक्शन होऊन ते न्यूट्रलाइज म्हणजे होतं. असं ओके, गुड. हा पेन आणि म्हणजे पेन वगैरे होत असेल ना तर त्याच्या म्हणजे अगेन्स्ट रिॲक्शन करतो. ओके. अजून कोण सांगताय? एनीवन? सिंपल आहे. अँटासिड म्हणजे काय सांगा. मॅम मी सांगू? येस. अँटासिड हे असे कंपाऊंड आहेत जे ऍसिडिटी कंट्रोल करतात. ओके. ते न्यूट्रलाइज करतात ऍसिडिटीला. ओके, गुड. कोणतं ऍसिड सिक्रेट होतं? HCl. HCl ऍसिडला न्यूट्रलाइज करतात जास्त झालेले स्टमक मध्ये. हा. अजून कोण सांगताय? मॅम मी सांगू? येस. अँट्रासिड हे कॉन्ट्रॅक्ट ऑफ द ऍसिडिटी करतं आणि ते युजड ते ऍक्सेस ऑफ HCl ऍसिड न्यूट्रलाइज करतं आणि ते पॉसिबल ऑफ अल्सर इन GIT आणि ते रिलीफ पेन करतं आणि त्याचा कज पेन करतं आणि ते त्यांचं अँट्रासिडचा युजड रिलीफ पेन बाय ऍक्सेस ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. ओके. तर बघा या चॅप्टरचे मी तुम्हाला आज हिमॅटेनिक्सचे सेंड करते. अँटासिड्सच्या तुम्हाला हे कम्प्लीट झालं आपल्या अँटासिड्स, तेव्हा अँटासिड्सच्या तुम्हाला सेंड करेन नोट्स. चालेल? गुगल Okay, क्लासरूम वर अपलोड केल्या जातील. रिस्पॉन्स द्या. रिस्पॉन्ड. Yes मॅम. ओके मॅम. तर हे कम्प्लीट झाल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला टोटल म्हणजे सेंड केले जातील अँटासिड्सच्या. आणि हिमॅटेनिक्स आहे तर तो आपला हिमॅटेनिक्स कम्प्लीट झाला होता कालच, त्याच्यामुळे त्याच्या मी सेंड करते. तर ठीक आहे, अटेंडन्स द्या. रोल नंबर 1, प्रेझेंट. 2, प्रेझेंट मॅम. 3. रोल नंबर 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6. एक मिनिट. रोल नंबर 4,
रोल नंबर 4 प्रेझेंट आहेत का? 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट मॅम. 9, प्रेझेंट मॅम. 10. रोल नंबर 10, प्रेझेंट. 11. प्रेझेंट मॅम. Okay. Roll number 12, प्रेझेंट मॅम. 13, Present. 14, प्रेझेंट. 15, प्रेझेंट मॅम. 16, 17, प्रेझेंट मॅम. 18, प्रेझेंट मॅम. 19, प्रेझेंट मॅम. 20. Roll number 20, 21, 22, Ma'am. 23. Roll number 23, 24, 25, Yes, madam. 26, Present. 27, Present ma'am. 28, Present ma'am. 29, Present ma'am. 30, Present ma'am. 31, Present ma'am. 32, Present ma'am. 33, Present ma'am. 34. Roll number 34, 35. Roll number 35, 36, Present ma'am. 37, Present ma'am. 38, Present ma'am. 39, Present ma'am. 40, Present ma'am. 41, Present ma'am. 42, Present ma'am. 43, Present. 44, 45, Present ma'am. 46, Present ma'am. 47. Roll number 47, 48, 49, Present ma'am. 50, Present ma'am. 51, Present ma'am. 52, Present ma'am. 53, Present ma'am. 54, 55, Present ma'am. 56, Present ma'am. 57, Present ma'am. 58, Present ma'am. 59, Present ma'am. 60. Roll number Present, 60. ma'am. Okay, 61, Present ma'am. 62. Roll number 62, 63, Present ma'am. 64, 64. Roll number 64, 65, Present ma'am. 66, Present. 67, Present. 68. Roll number 68, Present ma'am.
ओके. तर नेक्स्ट लेक्चर तुमचं कुणाचं आहे?